नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपली तीव्र इच्छाशक्ती आपलं ध्येय साध्य करायला नक्कीच मदत करत असते. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. अमेरिकेत एका विद्यालयात एक अपंग मुलगी शिकत होती. वर्गातली सगळी मुलं तिच्या अपंगत्वावरून तिला चिडवायची, पण त्या सगळ्यांकडे ती दुर्लक्ष करायची. ती मुलगी फक्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायची. एकदा एक शिक्षक ऑलिम्पिक खेळाविषयी मुलांना सांगत होते. त्या मुलीनं तो विषय लक्षपूर्वक ऐकला आणि त्या खेळाविषयी काही शंका तिनं शिक्षकांना विचारल्या. त्यावर शिक्षकांनी सुद्धा तिला उपहासानं म्हटलं, तुला नीट पायाने चालता येत नाहीये, मग ऑलिम्पिकसारख्या खेळाची आणि त्यातल्या खेळाडूंची माहिती घेऊन आणि एवढे प्रश्न विचारून काय उपयोग आहे? तू खेळणारेस हा खेळ? शिक्षकांचं बोलणं ऐकून आता मुलंही तिला चिडवायला लागली. दुसऱ्या दिवशी बोलताना त्या शिक्षकांनी पुन्हा तिच्या अपंगत्वावर टोमणा मारला. तिनं आपल्या कुबड्या उचलल्या आणि म्हणाली, सर, आज मी अपंग आहे, चालू शकत नाही. पण लक्षात ठेवा, मनात ठाम निश्चय केला तर अशक्य असं काहीच नसतं. एक दिवस मी तुम्हाला आकाशात उंच उडून दाखवेन. त्यानंतर त्या मुलीनं व्यायामावर फोकस करायला सुरुवात केली. ती मुलगी चालण्याचा व्यायाम करू लागली. काही कालावधीनंतर ती चाला फिरायला लागली आणि नंतर ती प्रयत्नांती धावू लागली. 1960च्या ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या स्पर्धेत तिनं सुवर्णपदक जिंकलं. त्या अपंग मुलीचं नाव म्हणजे विल्मा गोल्डिन रुडॉल्फ. अपंग मुलीच्या या जिद्दीला त्यावेळी म्हणजेच 1960 साली संपूर्ण जगानं सलामी दिली. म्हणूनच श्रोते हो, दृढ इच्छाशक्ती असेल तर कठीण उद्दिष्ट प्राप्तीसाठीचा मार्गसुद्धा सोपा होत जातो. बरोबर ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.